आज मी तुमच्याशी एका मूवी बद्दल बोलणार आहे, देऊळ बंद. हा व्हिडिओ कोणताच मूवी प्रमोशनसाठी नाही करत आहे, पण या मूवी मधून एक खूप मोठा मेसेज ऍक्च्युली मिळतो. तो आज प्रत्येक कुटुंबाला समजून घेण्यासारखा आहे. कारण आज फक्त शेतकरीच नाही, तर पगार घेणारा माणूस, छोटा बिझनेसमॅन, घर चालवणारी आई आणि EMI भरत असणारी वडील, आणि आज लोन मध्ये अडकलेला प्रत्येक तरुण, सगळे कुठे ना कुठे फायनान्शियल प्रेशर मध्ये जगत आहेत. मूवी मध्ये शेतकऱ्यांचा सब्जेक्ट खूप सुंदर दाखवलाय. कर्ज, परिस्थिती, घरातील जबाबदारी, समाजाचा प्रेशर आणि मनात येणारे चुकीचे विचार, हे सगळं इमोशनल पद्धतीने दाखवले. मला वाटतं हा सब्जेक्ट फक्त शेतकऱ्यांपुरता मर्यादित नाहीये. आज जगात अनेक लोक फायनान्शियल टेन्शनमुळे मनातून तुटत आहेत. काही लोक बँक लोनमुळे त्रस्त आहेत, काही क्रेडिट कार्ड मध्ये अडकलेत, काही पर्सनल लोन आणि ऍप लोन मध्ये अडकलेत, काहींचा बिझनेस लॉस मध्ये आहे, काहींची इन्कम कमी आहे आणि EMI जास्त आहे. अशा वेळी माणसाच्या मनात एकच विचार येतोय, आता पुढे काय? आणि हे सगळं कसं सांभाळणार? घरच्यांना काय सांगू? बँकचे कॉल कसे हँडल करू? माझं आयुष्य आता इथून पुढे सुधारणार का? मित्रांनो, अशा वेळेला सगळ्यात मोठी गरज असते ती म्हणजे समजून घेणारा माणूस, योग्य मार्गदर्शन आणि फॅमिली सपोर्ट. देऊळ बंद मूवी मध्ये स्नेहल ताडेने जी भूमिका केली आहे ती खूप मिनिंगफुल आहे. त्यांचे जे कॅरेक्टर आहे त्यामधून त्यांनी एक गोष्ट स्पष्ट दिसते. जेव्हा घरातील माणूस अडचणीत असतो तेव्हा त्याला दोष न देण्यापेक्षा त्याला आधार देणं जास्त महत्वाचं असतं. कारण लोन मध्ये अडकलेला माणूस कधी वाईट नसतो. तो फक्त चुकीच्या डिसिजनमुळे आणि प्लॅनिंग नसल्यामुळे किंवा परिस्थितीमुळे अडकलेला असतो. पैसे परत येतात, पैसे परत देता येतात, लोन क्लोज करता येतं, EMI रिड्यूस करता येतो, बँकेशी बोलता येतं. एक्स्ट्रा इन्कम बिल्ड करता येतं, बजेट रिसेट करता येतं. जर माणूस मनातून हरला तर सगळं अवघड होतं. आणि म्हणूनच हा मूवी प्रत्येक फॅमिलीने सोबत पाहावा असं मला मनापासून वाटतं. कारण घरात एखादी व्यक्ती फायनान्शियल प्रेशर मध्ये असेल तर त्याला एकटं सोडू नका. त्याला सतत टोमणे मारू नका. तूच केलंस, तुझ्यामुळे घर बुडालं, तू काही करू शकत नाहीयेस, असे शब्द त्याला अजून जास्त तोडतात. त्याऐवजी त्याला विचारा, लोन किती आहे, कुठे EMI चालू आहे, काय इन्कम कमी आहे, काय कमी पडत आहे, आपण एकत्र बसून प्लॅन करूया. मित्रांनो, फायनान्शियली प्रॉब्लेम लपवल्यामुळे खूप वाढतात, पण फायनान्शियल प्रॉब्लेम लिहून काढले तर सोल्युशन सुरू होतं. पहिली स्टेप काय माहिती आहे का? सर्वांनी काय करा, लोनची एक लिस्ट करा. किती लोन आहे, कोणत्या बँकेचा किती EMI आहे, इंटरेस्ट किती आहे, इंटरेस्ट रेट किती आहे, ओव्हरड्यू काय आहे, क्रेडिट कार्ड आहे का, हे सगळं पेपरवर लिहा. आणि दुसरी स्टेप म्हणजे काय माहिती आहे, घरचं मंथली बजेट तयार करा. इन्कम किती आहे, खर्च किती आहे, हे स्पष्ट लिहा. तिसरी स्टेप, EMI वर्सेस इन्कम हे पण चेक करा. जर तुमच्या इन्कमच्या 25 ते 30% EMI असेल तर सिच्युएशन मॅनेजेबल आहे. 35 ते 40% असेल तर तुम्हाला वॉर्निंग झोन आहे. मित्रांनो, 40% पेक्षा जास्त EMI जर असेल तर तुम्ही डेंजर झोन मध्ये आहात. चौथी स्टेप, बँक पासून पळू नका. बँकेला सिच्युएशन सांगा. तुम्हाला माहितीये, रिस्ट्रक्चर, सेटलमेंट, रिवाइज पेमेंट प्लॅन याबद्दल प्रॉपर लेटर देऊन चर्चा करा. 5वी स्टेप, एक्स्ट्रा इन्कम वर काम चालू करा. आज फक्त खर्च कमी करून प्रॉब्लेम सुटत नाहीयेत, इन्कम वाढवणे तेवढं महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं,
कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नका. एक EMI मिस झाला म्हणून आयुष्य संपत नाहीये. एक बिझनेस लॉस झाला म्हणजे तुम्ही अपयशी नाही आहात. एक क्रेडिट कार्ड ड्यू म्हणजे तुमचं फ्युचर संपलं नाही. पुन्हा उभे राहू शकता. फक्त योग्य प्लॅन हवा, सपोर्ट पाहिजे आणि त्याच्यावरती ऍक्शन पाहिजे. म्हणूनच मला वाटतं देऊळ बंद सारखी मूवी आहे ना, एंटरटेनमेंटसाठी खरोखर नाही, ती आपल्याला रिएलिटी दाखवत आहे. आज अनेक लोक बाहेरून नॉर्मल दिसतात पण आतून फायनान्शियली एवढे प्रेशरमध्ये असतात ना की खूप हसतात पण रात्री झोपच लागत नाही. घर चालवत असतात पण EMI डेट आली की टेन्शन मध्ये. लोकांसमोर स्ट्रॉंग दिसतात पण आतून ना खूप घाबरलेले असतात. म्हणून हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना प्रत्येकाला माझी एक विनंती आहे, तुमच्या घरात आहे ना, नातेवाईकामध्ये, मित्रामध्ये जरी कोणी लोन प्रेशर मध्ये असेल ना तर त्याला आहे ना जज करू नका. त्याच्याशी शांतपणे बोला, त्याला ना मार्ग दाखवा आणि गरज असेल ना तर योग्य फायनान्शियली गायडन्स द्या. मी आहे ना माझ्या बाजूने लोकांना फ्रीमध्ये फायनान्शियल अवेअरनेस देतो, कारण मला वाटतं की योग्य गायडन्स माणसाचं आयुष्य वाचवू शकतं. कर्ज प्रॉब्लेम आहे का? कर्ज प्रॉब्लेम आहे पण शेवट नाही. EMI प्रेशर आहे पण सोल्युशन आहे. फायनान्शियल ट्रेस आहे पण बाहेर पडण्याचा मार्ग आहे. फक्त ना एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रॉब्लेम लपवू नका, प्रॉब्लेम लिहा, समजा आणि ऍक्शन घ्या. आणि हो, देऊळ बंद मूवी फॅमिली सोबत नक्की बघा, कारण कधी कधी मूवी आपल्याला ते शिकवते ना जे आपण लाईफ मध्ये खूप उशिरा समजतो. म्हणून ज्यांना पण कोणाला वाटत असेल की मला याच्यामधून निघायचं असेल तर नक्की मला मेसेज करा आणि चॅनलला फॉलो करा, शेअर करा. कारण मित्रांनो, कोणतरी असा मित्र असेल, कोणतरी असा नातेवाईक असेल जो ह्याच्यामध्ये अडकला असेल. मी जितेंद्र पवार ह्या माध्यमातून प्रत्येकाला मदत करायचा प्लॅन करतोय आणि मी रोज तुम्हाला ह्या गोष्टी नक्की शेअर करेन की ह्याच्यामधून आपण कसं बाहेर निघायचं.